तुला किती खोटं वाटलं तरी तूच जास्त महत्वाची आहेस माझ्यासाठी। तुझ्यासाठी मी काहीही करू शकते। माझ्यासाठी आदित्यला सोडशी, कायमची निघून जाशील आमच्या आयुष्यातून। मला माहिती होतं तुला नाही जमणार आहे। आता सगळं संपलंय। I can't live. मी तयार आहे मधुरा। तुझी अट मान्य आहे मला। तुम्हाला काही मदत हवी आहे का? ग्लव्स? याचं काय करत असेल हा माणूस? अरे देवा, हा नेमका आहे तरी कोण? एक विचारू तुम्हाला? हा विचारा ना। कुठे जाणार तुम्ही? माहित नाही। मी एक सुचवू का? तुम्ही माझ्या घरी चला, आपण शांतपणे ठरवू। हे बघा, ह्या गोष्टीकडे एक संधी म्हणून बघा। हे बघा, इथून उजव्या बाजूला वळलं की एसटी स्टँड येतो आणि डाव्या बाजूला वळलं की माझं घर येतं। कुठे वळवू गाडी? राईट की लेफ्ट? आई अगं किती टेन्शन मध्ये होतो आम्ही। हो ना, आणि कुठे कुठे शोधलं तुला मी ताई। खरं तर सगळ्यांनाच सॉरी। अगं होतीस कुठे? तुझा फोन इथे, कोणाला काही सांगितलं नाहीस तू? मी यांच्यासोबत होतो। पण यांचा परिचय? मामा, आम्ही दोघांनी लग्न केलंय। काय? मला काय वाटतं सांगू? आपण ना आधी ऑफिस मध्ये सगळ्यांना नीट सांगूया। बाहेर जा। अरे असं काय करतोयस? आता आपला मार्ग मोकळा झालाय ना। उठ उठ आदित्य, इथून निघ, बाहेर निघ, आणि पुन्हा इथे भेटायला येऊ नकोस परत। मी तुला खूप छान हे करेन, म्हणजे सुखात ठेवेन, म्हणजे सुखात ठेवायचा प्रयत्न नक्की करेन। तुला काय वाटतं? काय बोल ना। मला काय वाटतं सांगू? आपण ना आधी ऑफिस मध्ये सगळ्यांना नीट सांगूया। बाहेर जा। अरे असं काय करतोयस? आता आपला मार्ग मोकळा झालाय ना। उठ उठ आदित्य, इथून निघ, बाहेर निघ, आणि पुन्हा इथे भेटायला येऊ नकोस परत। मी तुला खूप छान हे करेन, म्हणजे सुखात ठेवेन, म्हणजे सुखात ठेवायचा प्रयत्न नक्की करेन। तुला काय वाटतं? काय बोल ना। तू जेव्हा माझ्याकडे परत येशील तेव्हा ते पत्र सोबत परत घेऊन, आणि तोपर्यंत ते फाटणार नाही याची मला खात्री आहे। आदित्य, मी आता नाही फिरू शकत मागे। हे सगळं नाही घडणार आहे। प्लीज विसरून जा मला। मला वाटलं होतं की तू लग्नानंतर सगळा भूतकाळ विसरून पूर्णपणे माझी होशील, पण तसं झालं नाही, आणि हे मला आत्ता कळतंय। एकदा ऐका तरी माझं। असं का करता तुम्ही? जा, हे सगळं सामान घेऊन ये। शी इज व्हेरी हॅपी। सकाळीच फोन झाला आमचा, सांगत होती तिकडे ती किती आनंदात आहे। तिच्याशी बोलताना ना एकदा पण कुठे काही चुकल्यासारखं वाटलं नाही मला। मला तर असं वाटतंय ती तुला विसरली सुद्धा असणार। कदाचित आता तरी तुला कळेल। तुझं आदित्यवरती प्रेम होतं, तुमचं लग्न होऊ शकत नाही हे तुला कळलं, मग सोयीस्कर त्या तू माझ्याशी लग्न केलंस।
मला वाटलं होतं की तू लग्नानंतर सगळा भूतकाळ विसरून पूर्णपणे माझी होशील, पण तसं झालं नाही आणि हे मला आत्ता कळतंय. ही चिठ्ठी हे पुढे काय म्हणाला वरतं? हे पत्र जर तुला आवडलं नाही तर तू फाडून टाक. पत्र तर जसंच्या तसं आहे. म्हणजे तुझं अजूनही त्याच्यावरती प्रेम आहे. मम्मा, मला मला प्लीज माफ करा. आय एम सॉरी. मला तुमच्यापासून खरंच काही लपवायचं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं नाही कारण तसं काही नाही आहे. खरंच मी सगळं विसरले हो. तुम्ही सगळं विसरा प्लीज. हे बघा, मी ज्या क्षणी घरातून बाहेर पडले ना त्या क्षणी सगळं संपलं होतं. तुम्हीच मला म्हणालात ना की आपला भूतकाळ सगळं विसरून जाऊया आणि नवीन आयुष्याची सुरुवात करूया. तेच करते मी. आदित्य माझा भूतकाळ होता आणि तुम्ही माझं वर्तमान आहात. मला माझ्या आयुष्यात ही सगळी गुंतागुंत नको होती. मला सुटका हवी होती त्यातून, म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं आणि यातला एकही शब्द खोटा नाहीये. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला वचन देते, मी तक्रारीची एकही संधी देणार नाही तुम्हाला. माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून तुम्हाला कधी ते जाणवणार नाही. शक्य नाही ते आता, शक्य नाही. तुला काय वाटलं मी तुझ्यासारख्या निराधार मुलीला घरी आणलं, लग्न केलं, तिला आधार दिला, म्हणजे लग्नानंतर तू दुसऱ्या पुरुषाशी लफडी करशील आणि मी ते खपून घेऊ? नाही नाही, तसं खरंच काही नाही. ते सगळं संपलं. मी बस. तरी मी तुला विचारलं होतं की तू माझ्याशी लग्न का केलंस, उत्तर नाही दिलंस तू. प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. मला ना त्या सगळ्यात जुन्या गोष्टी नको होत्या. मी तुम्हाला अजूनही सगळं सांगू शकते. तुम्ही जसं बोलाल तसं मी वागेन. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. पण प्लीज प्लीज मला रस्त्यावर टाकू नका हो, प्लीज. कोण टाकतोय? हा काय चहा आहे का? काय झालं? चांगला झाला नाहीये का? अगं किती साखर, किती उकळवलायस तू? हा असा चहा घेतेस तू? सॉरी सॉरी, विसरलेच मी. मिडल क्लास आहेस ना तू. बाय द वे, कशी झाली पहिली रात्र? हे कोणी केलं? मीच तयार ठेवलं होतं हे सगळं. कोणीच सांगितलं होतं हा आगाऊपणा करायला? माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलेला मला चालत नाही. दोहाळे मला नव्हते लागले, यांना लागले होते दोहाळे. बेसिकली मी तिला नेहमी विचारतो की बाबा तुला काय पाहिजे खायला, तुला काय खावंसं, पण ती म्हणत नाही मला तर नॉर्मल डाळ भातच पाहिजे, मला काय बाकी नको. मी म्हटलं मग मला काहीतरी पाहिजे. हो, मग बटाटे वड्याची फरमाईश आणि मग चाटची फरमाईश. पहिल्यांदा ऐकते की प्रेग्नन्सी मध्ये बाबाला डोळे लागले. अहो आपल्या कारखान्याचा संप मिटला त्याची बातमी आली आपण. तुम्हाला सांगतो वहिनी, आपल्या अख्ख्या खानदानात दादासाहेब सोडलं ना तर एवढ्या मोठ्या कामासंबंधी कुणाचंच नाव पेपरात छापून आलं नाही आजवर. झुंजारावांच्या घराला कामाची भूक असली पाहिजे, प्रसिद्धीची नाही. दादासाहेब, तुमचं हे समद विश्व मी उद्ध्वस्त करणार आहे. तुम्ही इथं पाहिजे होतात. खरंच तुमचा चेहरा बघायलाही मजा आली असती. आणि आपल्या वैद्यच्या डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडेच जाणार आहेत. त्या खूप छान आहेत. ए बरं, वैदेहीला तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल माहितीये का? आय एम सॉरी मानस, पण एक वाईट न्यूज आहे.